नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. भगवंतांचं उत्तर. अव्यक्तोपासकांबाबतचं मत भाग 7वा. ओव्या आहेत 49 आणि 50. ज्ञानदेव अव्यक्तोपासक अव्यक्ताची उपासना कशी करतात ते सांगत आहेत. अव्यक्ताचे उपासक वैराग्यपूर्वक इंद्रिय आवरून धरतात व नंतर मूळबंध रचून प्राणायामात सुरुवात करतात असं ज्ञानदेवाने सांगितलं. पुढे ते म्हणतात की आशेचे लाग तोडिले, अधैर्याचे कडे झाडिले, निद्रेचे शोधिले काळवखे. आशांचे संबंध तोडून टाकले, भित्रेपणाचे कडे ढासळून दिले आणि निद्रारूपी अंधार नाहीसा करून टाकला. वज्राग्नीची या ज्वाळी करुणी सप्तधातूंची होळी, व्याधींच्या सिसाळी पूजिली यंत्रे. वज्राग्नीच्या ज्वाळाने अपानरूप धातूंची होळी करून रोगरूपी मुंडक्यांनी प्राणायामरूपी तोफा पूजल्या. अव्यक्तोपासक अव्यक्ताची कशी उपासना करतात ते सांगताना ज्ञानदेवाने सांगितले की ते अधोगतीने संसाराभिमुख करणाऱ्या अपानास ऊर्ध्वगती करून मूलबंध साधून प्राणायामाला आरंभ करतात. मग सांगतात की ते आशेचे राग तोडतात, आशेचे मूळ कारणच नाहीसे करतात. आशेला पोषक द्रव्य देहातूनच मिळत असतं, त्यामुळे आशा वृक्ष फोफावत असतो. तेव्हा आशेकडे धावणाऱ्या चित्तवृत्तीचे उगमस्थान, संकल्पांचं वस्तीस्थानच तो उद्ध्वस्त करून टाकतो. आशेचा लाग तोडण्यासाठी नाडीशुद्धी हा प्रयोग योगशास्त्रांना अवलंबलेला आहे. आशेचे मूळ कारण अहंकार हे असते. तो केवळ व्यक्तिगत अभ्यासाने नष्ट होत नाही, तर कोठेतरी लीन करावा लागतो. त्यासाठी योगाभ्यासात गुरूंचं महत्व वर्णन केलेलं आहे. गुरूंच्या चरणी अहंकार लीन करावा आणि मग सद्गुरु कृपेनेच योगाभ्यासाचे मर्म हाती लागतं. आशेचा लाग तोडल्यानंतर अव्यक्तोपासक अधैर्याचे कडे झाडतो. अधैर्याचे मूळ कारण शोधून ते दूर करणे. येथे कडे याचा अर्थ पर्वताचा कडा असा नसून कडे म्हणजे कोंडाळे, दुष्टचक्र असा अर्थ आहे. अधैर्य कशामुळे निर्माण होते ते ज्ञानदेवाने 16व्या अध्यायात सांगितलेले आहे. इंद्रियांचे तीव्र आवेग, शरीरात उद्भवणाऱ्या व्याधी, प्रिय व अप्रिय व्यक्तींचे योग आणि वियोग आणि त्रिविध तप ही चांडाळ चौकडी अधैर्य निर्माण करत असतं. इंद्रिय विकारांच्या अधीन होणे, व्याधी, चिंता, एखाद्या गोष्टीबद्दल हर्ष किंवा विषाद वाटणे या गोष्टी मानसिक व भौतिक दुःखास कारणीभूत होत असतात. या कारणामुळे जीवाला शोक व ताप सहन करावे लागतात. अधैर्य निर्माण करणारी ही मूळ कारणेच साधकाला नाहीशी करावी लागतात व धैर्य धारण करावे लागते. अशा प्रकारे साधनाभ्यासास सुरुवात केल्यावर ऊर्ध्वस्तरित झालेला अपानवायू एके ठिकाणी मर्यादित जागेत राहत नाही. ज्ञानदेव 6व्या अध्यायात वर्णन करतात की तो कोठ्यात शिरतो, कफ व पित्त यांची नामोनिशाणी ठेवत नाही. शरीरातील 7 धातूंचे समुद्र पालथे घालतो. मेद हाडातील मज्जा नाहीशी करतो. सर्व अवयव सांधे सैल करतो. कोठ्यात दाटलेला हा वायू नाभी प्रदेशास धक्के देऊ लागतो. त्यावेळी नाना व्याधींचे भय साधकाला भेडसावतं. अशा वेळी साधक घाबरून जातो. म्हणून ज्ञानदेव सांगतात की नाडी ते सोडवी, गात्रा ते विघडवी, साधका ते भेडसावी, परी बिहावेना. त्यामुळे साधकांना घाबरून जाऊ नये. अपानाचं हे कार्य पुढील अनुकूलता प्राप्त होण्यासाठीच असते. मग साधक निद्रेचे शोधिले काळवखे, निद्रेचे काळवखे शोधतो. हे शब्द गूढ आहेत. हे शब्द योग साधकालाच कळण्यासारखे आहेत. निद्रा म्हणजे अंधार असा दांडेकरांनी अर्थ घेतलेला आहे व निद्रारूपी अंधार नाहीसा करतो असा अर्थ केलेला आहे. वेलिंगकरांनी सुद्धा काळवखे याचा अर्थ काळोख असाच घेतलेला आहे. तर बाबाजी पंडित गूढार्थ दीपिकेत म्हणतात की अहम वृत्तीला सुषुप्तीरूपी अंधारात लीन होऊ देत नाही. तर बाबा महाराज आर्वीकर सांगतात की निद्रेच्या आत असलेल्या जगात जागरूक राहण्याचा तो अभ्यास करतो. त्याच्या मते काळवखे म्हणजे कालाचे वखे म्हणजे काळाच्या वखारीत, आवारात किंवा कालाला वश करून असे अर्थ निष्पन्न होतात. काल 2 प्रकारचा आहे, नैसर्गिक अथवा भौतिक काल आणि दुसरा मानसिक. भौतिक काल हा त्याच्या गतीनेच जात असतो, पण सुखाच्या काळात ते दिवस लवकर सरण्यासारखे वाटणे अथवा दुःखाचा काळ सरता सरत नाही असे वाटणे या मानसिक अवस्था आहेत. भौतिक कालाला वश करण्याचे कारण नसते.
मानसिक कालातील मित्व हे आरोपित व कल्पित असते, तर भौतिक कालातील मित्व हे वास्तव असतं. या वास्तव मीचा शोध निद्रेच्या आत शिरून घेण्याचा प्रयोग योगशास्त्रात आहे, असं बाबा महाराज आर्वीकरांनी या ओवीवरील विवरणात सांगितलेलं आहे. एकूण योग साधकांना घाबरून न जाता धैर्याने साधना चालू ठेवावी. पुढील ओवीचा शब्दशः अर्थ असा होतो की वज्राग्नी चेतवून त्यात सप्तधातूंची होळी करून त्यात तो व्याधींची बीजे जाळून टाकतो व नाडी यंत्राचे पूजन करतो. आयुर्वेदाने सांगितलेले शरीरात असणारे सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व रेत. मूत्र, लाळ, कफ, मेद, चरबी, रक्त, शुक्र अशा 7 समुद्रांचा धातू प्रदेश सिद्धांत पद्धती या ग्रंथात सांगितलेला आहे. सर्व व्याधींचे कारण चित्ताची अस्थिरता असते. व्याधी निर्मितीची व्यवस्था देहात असणाऱ्या या 7 धातूंमध्ये निसर्गतःच असते. या 7 धातूंवरच देहाचा डोलारा उभा असतो. तेव्हा हे धातू शुद्ध होणे गरजेचे असतं. तेव्हा वज्राग्नीने सप्तधातूंची होळी करायची म्हणजे धातूच जाळून टाकायचे असा अर्थ नसून धातूमधील सदोष भाग जाळून टाकून धातू शुद्ध स्वरूपात राखायचे असा अर्थ होतो. शरीरांतर्गत 72 नाड्या सांगितलेल्या आहेत. त्यातील इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 मुख्य आहेत. त्या व्यतिरिक्त सरस्वती, लक्ष्मी, मेधा व शंखिनी या 4 नाड्या मुख्य असतात. यापैकी इडा आणि पिंगला या नाड्यांमधून सामान्य मनुष्यात प्राणप्रवाह चालू असतो. प्रगत योग्यात वरील सर्व नाड्यातून प्राणप्रवाह अहोरात्र चालू असतो. देहाची शुद्धी करणे, झीज भरून काढणे, इंद्रिये व अंतर्व्यवस्था क्रियाशील ठेवणे हे त्यांचे कार्य असतं. कुंडलिनी जागृत होऊन सुषुम्नेत प्रवेश करती झाली की वज्राग्नीच्या ज्वाळांचं कार्य सुरू होतं व सप्तधातू प्रदेश शुद्ध होऊ लागतात. धातू प्रदेशातील पार्थिवत्व म्हणजे मल नष्ट झाल्यावर शेष शुद्ध धातूंच्या द्वारे पुढे नाडी यंत्र चालतं. हे ज्ञानदेवाने पूजिली यंत्रे या चरणानं व्यक्त केलेलं आहे. ज्ञानेश्वरीतील योगविषयक ओव्यांवरील स्पष्टीकरण प्रत्येक टीकाकारांना वेगवेगळ्या प्रकारे केलेले. योग साधना हा माझा प्रांत नाहीये, त्यामुळे ज्ञानेश्वरीतील योगविषयक स्पष्टीकरण समजून घेण्यासाठी दिव्यामृतधारा हा ग्रंथ अभ्यासकांनी पाहावा. वरील सर्व सारांशाने स्पष्टीकरण बाबा महाराज आर्वीकर यांच्या दिव्यामृतधारा या ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायाच्या टीकेतून घेतलेलं आहे.